आणि इराणच्या युद्धाचा धसका शेअर मार्केट सुद्धा घेते। आज सेन्सेक्स तब्बल 1,500 अंकांनी कोसळले। निफ्टी 480 अंकांनी घसरले। परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक काढून घेतायत। हे याचं मुख्य कारण आहे। आपली गुंतवणूक वाया जाऊ नये म्हणून अनेक छोटे गुंतवणूकदार पैसे काढून घेतात। हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे। जगातला कोणताही शेअर बाजार भावनेवर चालतो। बाजारात भीतीची भावना आहे, त्यामुळे अनेकांचा कल समभाग विकण्याकडे आहे। युद्ध संपेपर्यंत परिस्थिती हीच राहील असं तज्ञ म्हणतात। या संदर्भातली काही महत्त्वाची माहिती बघूया। बँकिंग, धातू, भांडवली वस्तू आणि ऑटो क्षेत्रातील समभागांना याचा मोठा फटका बसलाय। HDFC, SBI, ॲक्सिस, ICICI, कोटक महिंद्रा या बँकांचे समभाग सध्या कोसळले। लार्सन अँड टुब्रोचे समभाग 5.5% कोसळले। टाटा स्टीलचा समभाग 4.5% घटलाय। मारुती सुझुकी, एशियन मोटर्स, JSW स्टील यांचे समभाग कोसळलेत। महिंद्रा अँड महिंद्रा 2%, मारुती सुझुकी 2.60% घसरले। दररोज लागणाऱ्या गरजेच्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांचे समभाग मात्र वधारलेत। हिंदुस्तान युनिलिव्हर, ट्रेंट, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, भारती एअरटेल यांच्या समभागात वाढ झाली आहे।